तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या उज्जैन ट्रिपच्या पार्ट 2 मध्ये। आणि पहिल्या दिवशी आपण भेट दिली होती महाकाल टेम्पलला आणि कालभैरव सोबत पाहिली होती अजूनही फेमस 5 मंदिरं। दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच बस करून पोहोचलो होतो ओंकारेश्वरला आणि जवळच हॉटेल बुक करून आम्ही आता निघालोय नर्मदा नदीकडे। चाललोय आता नर्मदा घाट बोटिंग करायला होय आणि तिकडेच अंघोळ करणार आहे नर्मदेच्या नदीमध्ये। तू पण करणार? आपली पब्लिक रेडी यार रे, चला बरं आहे। आणि नर्मदा नदीवर गेल्यानंतर आमचं प्लॅन तर होतं नर्मदा परिक्रमा, बट त्यासाठी 1.5 ते 2 तास किंवा त्याहूनही अजून टाईम लागेल। त्यामुळे आम्ही आजूबाजूचेच 5 प्लेस पाहायचं ठरवलं। आणि आम्ही तयारीतच आलो होतो की नर्मदेमध्ये जाऊन एक डुबकी मारायची। आणि पहिला नाही म्हणून सर्वांनीच नर्मदेमध्ये स्नान केलं आणि निघालो आम्ही हॉटेलकडे। तर आज आपला दुसरा दिवस आहे ट्रिपचा आणि आपण आता जातोय ओंकारेश्वर मंदिर जवळच आम्ही आता हॉटेल घेतलेला। तिथूनच थोडा पुढे 1 मिनिटावरती ओंकारेश्वर मंदिर आहे। ओंकारेश्वरच्या झुल्यावरती आहे आता मागून पूर्ण आणि इकडचा इथून तुम्हाला दिसणारा दृश्य। आणि ओंकारेश्वरला सुद्धा लाखोनी लोक येतात। सो आम्ही पास विचारले, पण तिकडे गेल्यानंतर समजलं की जर तुम्हाला ओंकारेश्वरचे पास काढायचे असेल तर ते 1 दिवस आधीच काढावे लागतात, बिकॉज त्यांची साईट 1 दिवस आधीच बंद होते। मग काय दुसरा ऑप्शनच नव्हता, लाईनमध्येच 3-4 तास उभं राहून शेवटला आम्हाला दर्शन झालं ओंकारेश्वरचं। दर्शन घेऊन आम्ही निघालो तो नर्मदेच्या घाटावरती। आणि तिथूनच नदीत पाण्यात दिवे सोडून आम्ही आराम केला आमच्या हॉटेलमध्ये।
आणि दुसऱ्या दिवशी आमची बस होती इंदोरवरून. सो तिथूनच ओंकारेश्वरवरून इंदोरला जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केली आणि AC कॅबमध्ये बसून आम्ही पोचलो इंदोरला. इंदोरवरून आमची लेट नाईट बस होती. सो आम्ही तिथे व्हिजिट केला राजवाडा पॅलेस आणि एक्सप्लोर केला तिथला आजूबाजूचा मार्केट. आणि अजूनही थोडा टाईम राहिलेला. सो आम्ही ठरवलं की तिथेच असलेला इंडियाज लार्जेस्ट मॉल म्हणजे सिटाडेल मॉलला भेट देऊ आणि निघू आपण आपल्या घराकडे मुंबईला. तर मित्रांनो, ही उज्जैन ट्रिप सिरीज कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.